Today we are going to learn about the phylum Chordata. Types of animals. Like chordata are the characteristics by the presence of cartilaginous notochord. Generally, cartilaginous notochord असतो, the presence of gill slits and the presence of dorsal nerve cord. जनरली chordata म्हटलं की दोन कॅरेक्टर्स महत्वाचे आहेत. कोणते आहेत? डॉर्सल नर्व कॉर्ड असतो याच्यामध्ये आणि दुसरं काय असतं? फॅरेंजियल गिल स्लिट्स. हे दोन महत्वाचे कॅरेक्टर्स आहेत. These are the some things. The phylum Chordata. Here, these are including in dorsal nerve cord. Generally, याच्यामध्ये dorsal nerve cord असते. The presence of the notochord called as the chordates. ज्याच्यामध्ये नोटोकॉर्ड असतो त्याला म्हणायचं कॉर्डेट. हे त्याचे मेन कॅरेक्टरिस्टिक आहेत. जर तुम्हाला विचारले तर तुम्हाला लिहिता आले पाहिजे किंवा सांगता आले पाहिजे. कोणते कॅरेक्टरिस्टिक्स आहेत? द प्रेझेन्स ऑफ फॅरेंजियल गिल स्लिट्स. त्याला प्रत्येकाला काय असतो? फॅरेंजियल गिल स्लिट्स असतो. देन पोस्ट ॲनल टेल, डॉर्सल हॉलो नर्व कॉर्ड. ह्या मेन 4 कॅरेक्टरिस्टिक्स या कॉर्डेटच्या आहेत. Then these chordata is divided into mainly 3 types. Chordataचे 3 मेन प्रकार. Phylum Vertebrata, Phylum Urochordata and Subphylum Cephalochordata. हे 3 महत्वाचे प्रकार आहेत. आपण एक एक प्रकार पाहणार आहोत. Vertebrata, Urochordata आणि Cephalochordata. हे कशाचे प्रकार आहेत? कॉर्डेटाचे प्रकार आहेत. मग आपण कॉर्डेटाचे प्रकार एक एक पाहूया. नाउ नेक्स्ट, that is Urochordata. सुरुवातीला आपण पाहूया Urochordata. What about the Urochordata? Now this Urochordata, it is also called as the tunicates. यालाच आपण काय म्हणतो? टुनिकेट्स म्हणतो. टुनिकेट्स म्हणजे काय? लाईक द हर्डमानिया. हा आहे हर्डमानिया. साल्फा अँड द डोलियम हा ॲनिमल आहे. लक्षात घ्या, हे ॲनिमल्स आहेत. Here these are showing by this type, that is the साल्फा. हा साल्फा आहे. साल्फा, डोलियम आणि हर्डमानिया असे 3 एक्झाम्पल ह्या युरोकॉर्डेटा मध्ये येतात. सबफायलम युरोकॉर्डेटा. सबफायलम युरोकॉर्डेटाचे 3 एक्झाम्पल. साल्फा हा आहे साल्फा. Here these animals, they are also called as the tunicates or the ascidian. Tunicates म्हणतात किंवा ascidian म्हणतात. Here they are mostly marine, body is soft and presence of taste. Here हा दुसरा आहे पहा, हा आहे हर्डमानिया. चला, हा हर्डमानिया, त्याला टुनिकेट्स म्हणतात. हा जो दिसतो हर्डमानिया आहे. मग हा हर्डमानिया, these are प्रेझेन्स ऑफ द सायफॉन. वरच्या बाजूला सायफन दिसतं. सायफन म्हणजे इथं गोल होल असतं, त्याला सायफन म्हणतात. नाउ दीज आर कॉल्ड ॲज द टेस्ट. हा जो वरचा भाग आहे, बरोबर. आता मी तुम्हाला ॲरोन इथं दाखवतो. हे आहे टेस्ट, TEST, टेस्ट. टेस्ट म्हणजे काय? त्याचा मधला भाग, दॅट इज कॉल्ड ॲज द टेस्ट और इट इज कॉल्ड ॲज द टुनिक. म्हणून त्याला काय म्हटलं जातं? टुनिकेट्स. इथं शब्द आहे टुनिसिन म्हणजेच टुनिकेट्स. Here these are the tunicates. They are present only the tail of the larva. Here these are the Urochordata. It lost during the metamorphosis and parents are many gill slits. याला अनेक गिल स्लिट्स असतात. हा जनरली कलोनियल आहे. इथं पहा, कलोनियल म्हणजे काय? हा एकत्रित राहतो. दॅट इज कॉल्ड ॲज अ colonial and they shows the closed circulatory system. जनरली याच्यामध्ये जे सर्क्युलेटरी सिस्टीम म्हणजे ब्लड असतं हे भरलेलं असतं, म्हणजे मोकळं नसतं. दिस आर द क्लोज असतं. नाउ द क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीम आर प्रेझेंट अँड डेव्हलपमेंट इज इनडायरेक्ट. इनडायरेक्ट म्हणजे ते काय करतात? अंडी घालतात आणि त्यापासून त्याचे पिल्ल तयार होतात. हा आहे दुसरं एक्झाम्पल, दॅट इज here. Here these are the
फायलम युरोकॉर्डेटा. आता हाही तोच ॲनिमल आहे. हा वेगळ्या पद्धतीने दाखवलेला आहे. इथं पहा होल दाखवलेला आहे. हे होल म्हणजे त्याचं सायपॉन, म्हणजे आतमध्ये जाण्यासाठी, आतमध्ये तोंडामध्ये घेण्यासाठी हा पार्ट आहे. त्याला हा हे दिसते ना सायपन, इथं हे सायपन त्या प्रकारे दाखवलेलं आहे. ठीक आहे. यानंतर हे इथं दिसतंय सायपन आहे. हिअर दीज आर द सायपन. इथलं सायपन इथं आडव्या पद्धतीने दाखवलेलं आहे. हिअर दीज आर द पार्ट. देन the next, that is called as the ascidian. These are the bag-like covered tunicates. These are showing by the ascidian. हाही त्यातलाच प्रकार आहे ascidian. Here this showing by हा जो ॲनिमल आहे दॅट इज सायफन. ह्या दोन्ही बाजूला दोन सायफन असतं पहा, तोच आतून दाखवलेला आहे. हा जो हर्डमानिया आहे, हा हर्डमानियाच आतून दाखवलेला आहे. आतमध्ये इथं तोंडातून म्हणजे हा ट्रान्सपरंट असतो, पाण्यामध्ये असतो, एकदम छोटासा असतो. आणि हा याला दोन्ही बाजूला इकडून अन्न घ्यायचं आणि इकडून लगेच बाहेर टाकायचं, अशा पद्धतीने त्याची रचना झालेली असते. हिअर दे शोज बाय दिस टाईप. हिअर दीज आर द फायलम. कोणता आहे हा? युरोकॉर्डेटा. त्याचं एक्झाम्पल काय झालं? हर्डमानिया. हिअर दीज आर ऑल्सो द हर्डमानिया. हा हर्डमानियाचा आहे. हा एक हर्डमानिया आहे. हा पुढं पा याच्यातून हा तयार झाला, हे छोटं पिल्लू तयार झालं. इथं हा एक हर्डमानिया आहे. अशा प्रकारे अनेक हर्डमानिया तयार होतात. द मिनी ॲस्किडियन दे आर सॉलिटरी बट मोस्ट ऑफ देम आर द कॉलोनियल. हे आतून एकमेकाला जोडलेले असतात. दे लिव्हिंग विथ सिंगल ट्युनिक सीथ इन अ ऑफन दे आर शेअर्ड आर्ट्रियल सायफॉन. आतून पहा, वरून जरी वेगळे दिसतात परंतु पाण्याच्या आतमध्ये ते एकमेकाला जोडलेले असतात, म्हणून त्याला आपण काय म्हणतो? दीज आर द कॉलोनियल. असा हा कॉलोनियल आहे. ठीक आहे. नाव हिअर दीज आर द टॅडपोल लार्वा. त्यांचे टॅडपोल म्हणजे लहानपणी ते असे दिसतात, म्हणजे ते माशासारखे दिसतात. नाव दीज आर द कॉल्ड ॲज द लार्वा. त्याला आपण लार्वा म्हणतो. नाव हिअर द फायलम युरोकॉर्डेटा. These shows by the mid water and secrete the gelatinous house. आता हा जो ॲनिमल आहे, पाण्यासारखा पातळ पदार्थ तो सिक्रीट करतो. इथं पहा वॉटर फ्लो, आतमध्ये घेतला, इथून हा परत बाहेर टाकला. अशा पद्धतीने एका बाजूने पाणी घ्यायचं आणि दुसऱ्या बाजूने बाहेर टाकायचं, परंतु मध्ये त्याच्यामध्ये ते पाणी घेताना काहीतरी तो ऑर्गॅनिझम खात असतो. अशा पद्धतीने हा ॲनिमल आहे. हा झाला पहिला युरोकॉर्डेटा. दुसरा आहे पहा सेफॅलोकॉर्डेटा. आता दुसरा फायलम, सब फायलम पाहतोय आपण. फायलम कॉर्डेटाचे 3 सब फायलम आपण पाहणार आहोत. पहिला आपण युरोकॉर्डेटा आणि त्याचे एक्झाम्पल पाहिलं आपण हर्डमानिया. आता दुसरा आहे सब फायलम सेफॅलोकॉर्डेटा. आता हे जे सेफॅलोकॉर्डेटा आहे, हा सेफॅलोकॉर्डेटाचं पहा, हा सेफॅलोकॉर्डेटा आहे. सेफॅलोकॉर्डेटाचं एक्झाम्पल दॅट इज द ॲनिमल दॅट इज कॉल्ड ॲज द लॅन्सलेट. याला लॅन्सलेट म्हणतात. हा जो लॅन्सलेट आहे, सॉरी, here these are showing by the system that is called as the lancelet, or it is also called as the amphioxus. याचं नाव काय आहे? amphioxus. Here the amphioxus, they are showing the pharyngeal gill slits. हा जो ॲनिमल आहे याला हा पुढचा भाग आहे. पुढच्या बाजूला गिल स्लिट्स असतात. हे जे दिसतात हे गिल स्लिट्स आहेत आणि ह्या गिल स्लिट्स हे 1 2 3 4 अशा त्याचे रोजने असतात आणि त्याच्या पाठीमागच्या बाजूला ही दाखवलेली आहे डायजेस्टिव्ह सिस्टीम. इथं हे त्याचं माउथ रिजन असतं आणि इथं त्याचा डोळा असतो, आईज, बरोबर. आणि ही पाठीमागची बाजू आणि हा असं टोकदार असतं, अंकुचीदार असतं, म्हणून त्याला लॅन्सलेट म्हणतात. लॅन्सलेट म्हणजे काय? अंकुचीदार भाग, त्याला लॅन्सलेट म्हणतात. म्हणून ह्या ॲनिमलला लॅन्सलेट म्हणतात किंवा ॲम्फिऑक्सस म्हणतात. The animals shows the marine and they show the small fish like structure. लहान फिश सारखा हा दिसतो. They shows on 5 centimeter long in length and these are showing by the lancelet like structure. Now here
we are to see, that is these are the structure of lancelet. हे lancelet म्हणजे सुईच्या आकाराचं टोकदार हा जो भाग आहे त्याला आपण लॅन्सलेट म्हणतो, म्हणून ह्या ॲनिमलला लॅन्सलेट म्हणतात. अँफिऑक्सस एक्झाम्पल, दॅट इज द अँफिऑक्सस. हिअर these are 5 centimeter in length and they are partly buried soft and marine sedimentary animal. हा जनरली पाण्यामध्ये राहतो, पाण्यात राहतो म्हणून त्याला मराइन ॲनिमल म्हणतात. देन दे आर द नोटोकॉर्ड. याच्या आतमध्ये हा जो दिसतोय पहा ग्रीन कलरचा, दॅट इज दीज आर कॉल्ड ॲज अ नोटोकॉर्ड. हा नोटोकॉर्ड आहे इथून इथपर्यंत. इथे लिहिले पहा डॉर्सल नर्व कॉर्ड, इट इज दॅट इज कॉल्ड ॲज द नर्व कॉर्ड. हा नर्व कॉर्ड आहे. हिअर these are presence of nerve cord and they shows by the post anal tail. शेवट काय असते? टेल असते, शेपूट असते. हिअर दे आर क्लोज्ड सर्क्युलेटरी सिस्टीम. याच्यामध्ये क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीम, पहिले ओपन होतं, आता इथं कसं झालं? सर्क्युलेटरी सिस्टीम कशी झाली इथं? दिस आर क्लोज्ड. म्हणजे त्याच्यामध्ये आर्टरी व्हेन्स अशा असतात म्हणून त्याला काय म्हणायचं? क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीम. ब्लड विथआउट पिगमेंट. परंतु याचं ब्लड त्याला पिगमेंट्स नसतात म्हणून ते कलरलेस असतं. याचं ब्लड कसं आहे? कलरलेस आहे, लाल रक्त नाही. याचं पाण्यासारखं पातळ रक्त असतं म्हणून दॅट इज कॉल्ड ॲज द विथआउट पिगमेंट, म्हणजे ब्लड विथआउट द पिगमेंट. हिअर these are the showing. Then the cephalochordata, they are filling on the resemble of urochordata and they have the common with the vertebrates. Like what are the vertebrates? The nerve cord enlarge and they form into the brain. They have two protective cranium and notochord replaced by the vertebral column. आता हे जे सेफॅलोकॉर्डेटाचे कॅरेक्टर्स, त्याच्यामध्ये आता तिसरा जो पार्ट आपण पाहणार आहोत, सबफायलम व्हर्टिब्रेटा. आता इथं आपण पाहणार आहोत व्हर्टिब्रेटा. आता व्हर्टिब्रेटामध्ये व्हर्टिब्रेट्स आणि पहिला आपण सेफॅलोकॉर्डेट, बरोबर. पहिला सेफॅलोकॉर्डेटचं एक्झाम्पल पाहिलं आपण कोणतं? अँफिऑक्सस. मग हा अँफिऑक्सस आणि व्हर्टिब्रेट्स मध्ये राहिलेले जे सर्व ॲनिमल्स आहेत व्हर्टिब्रेट्स आहेत. मग ह्या व्हर्टिब्रेट्स आणि सेफॅलोकॉर्डेट याच्यामधला हा डिफरन्स दाखवलेला आहे. यू नो अबाउट द व्हर्टिब्रेट्स, द नर्व कॉर्ड दे शोईंग अराउंड द ब्रेन. ब्रेनच्या बाजूला काय असतो? नर्व कॉर्ड असतो. अँड दिस आउटर कव्हरिंग ऑफ दिस नर्व कॉर्ड कॉल्ड ॲज द क्रॅनियम. त्याच्या वरच्या बाजूला काय असतं? क्रॅनियम, म्हणजे आउटर कव्हरिंग ऑफ द ब्रेन कॉल्ड ॲज द क्रॅनियम. ब्रेनच्या वरच्या बाजूला जे असतं त्याला आपण क्रॅनियम म्हणतो किंवा स्कल म्हणतो, म्हणजेच मराठीतून आपण त्याला कवटी म्हणतो. म्हणजे ब्रेनच्या बाजूला वरच्या बाजूला जे क्रॅनियम असतं, कवटी असते, हे कशासाठी असते? इट इज प्रोटेक्टिव्ह इन नेचर. अँड नोटोकॉर्ड दे आर रिप्लेस्ड बाय द व्हर्टेबल कॉलम. हे सर्वात महत्वाचे रिझन कशाचं आहे? व्हर्टिब्रेटचं आहे. हे पाठच झालं पाहिजे. काय? नोटोकॉर्ड इज रिप्लेस्ड बाय व्हर्टेबल कॉलम, म्हणून त्याला काय म्हणतात? व्हर्टिब्रेटा. व्हर्टिब्रेट्स, व्हर्टिब्रेटा. लक्षात आलं? व्हर्टिब्रेटाचं मेन कॅरेक्टर्स काय आहेत? नोटोकॉर्ड इज रिप्लेस्ड बाय व्हर्टेबल कॉलम. नोटोकॉर्डचं कन्व्हर्जन कशामध्ये झालेलं आहे? कशामध्ये? व्हर्टेबल कॉलम मध्ये झालेलं आहे. त्याला आपण काय म्हणतो? व्हर्टिब्रेटा. Now, but generally they are accepted as the closest living relative of vertebrates and they are studied in different parts. आणि मग आपण ते वेगवेगळे पार्ट्स आपण पाहणार आहोत.